तर बघा इथं आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. सिम्प्लिफाय कॉस स्क्वेअर 80 डिग्री मायनस थिटा अपॉन साइन मायनस थिटा प्लस कॉस स्क्वेअर 270 डिग्री प्लस थिटा अपॉन साइन 180 प्लस थिटा. ठीक आहे. तर इथं काय सांगितलेलं आहे, आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता सगळ्यात पहिले सोल्युशन गिवन ॲज इट इज लिहा. गिवन काय दिलेलं आहे, कॉस स्क्वेअर 180 मायनस थिटा अपॉनला काय दिलं आहे, साइन मायनस थिटा प्लस कॉस स्क्वेअर 270 डिग्री प्लस थिटा अपॉन साइन 180 डिग्री प्लस थिटा. मग बघा आता इथं तुम्हाला कॉस 180 डिग्री मायनस थिटा दिलेलं आहे. म्हणजे बघा आता याचं जर आपण लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, मी इथं पहिले ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, आपली क्वाड्रंट सिस्टम हा झाला आपला वाय ॲक्सिस, हा झाला एक्स ॲक्सिस. ठीक आहे. मग आता जर तुम्ही कॉस 180 मायनस थिटा कॉस 180 मायनस थिटा, ठीक आहे, जर लाईन ड्रॉ केली तर ती कुठे येईल बघा. मी इथं हे ग्रीन कलरने ड्रॉ करतो. ठीक आहे. म्हणजे आता इथून बघा, इथून 0 आहे. ठीक आहे, 0 डिग्री, इथं आहे 90 डिग्री, इथं किती आहे 180 डिग्री. मग आता इथं काय सांगितलं आहे, कॉस 180 मायनस थिटा, म्हणजे 180 मधून मायनस किती थिटा आहे. मग सपोज आपण हे ड्रॉ केलं इथं, हे इन्क्लिनेशन. ठीक आहे, आपण काय केलं, इन्क्लिनेशन ड्रॉ केलं. आता सपोज हे जर थिटा असेल, हे काय आहे थिटा आहे, आणि इथं 180 मायनस थिटा, म्हणजे हा अँगल येतो, हा काय येणार आहे 180 मायनस थिटा, 180 मायनस थिटा. ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं आहे, कॉस 180 मायनस थिटा. मग आपण जर इथं घेतलं कॉस 180 मायनस थिटा. ठीक आहे. मग आज जर इकडच्या बाजून जर बघितलं तर कॉस 180 मायनस थिटा आहे, आणि इकडच्या बाजून जर बघितलं तर कॉस थिटा आहे. म्हणजे हे कशाची इक्वल येणार आहे, कॉस थिटाची इक्वल येणार आहे. कोणाची इक्वल येणार आहे, कॉस थिटा. पण कॉस थिटा आता ह्या ॲज पर द रूल ऑफ ASTC, म्हणजे काय आहे की AST आणि C इथं ऑल पॉझिटिव्ह साईन पॉझिटिव्ह, मग इथं कॉस काय राहणार आहे, निगेटिव्ह राहणार आहे. म्हणजे हा कॉस स्क्वेअर 180 मायनस थिटा जो आहे तो कशाची इक्वलमध्ये येणार आहे बघा. मग इथं लिहितो मी कॉस 180 मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे, कॉस थिटाच्या इक्वलमध्ये येणार आहे. पण कॉस थिटाला साईन कसं येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. का, कारण की हे जे म्हणजे इकडच्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर बघितलं, ठीक आहे, मी असं कलर चेंज केला आहे कारण की ते समजलं पाहिजे, इथं म्हणजे सेम कलरमुळं कन्फ्युजन होऊ शकतं. मग हा अँगल किती आहे, थिटा आहे, आणि हा किती आहे 180 मायनस थिटा आहे. मग या दोघांची लाईन काय होती, सेमच येते. मग सेम लाईन आल्यामुळे इथं फंक्शन पण सेम राहणार आहे. बट सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन थिटा जो आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन जो आहे तोच पॉझिटिव्ह राहतो, म्हणून कॉस काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे कॉस 180 मायनस थिटा हा इक्वल्स टू कॉस थिटाच्या इक्वलमध्ये येणार आहे, बट त्याला साईन मायनस येणार आहे. मग तसंच सेम आता सेम दुसरं कोणतं आहे, कॉस 270 प्लस थिटा, कॉस 270 प्लस थिटा. ठीक आहे. मग हा जो आहे, आता बघा याची जर लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला माहिती आहे इथपर्यंत काय आहे 80, इथं येणार आहे 270. ठीक आहे. मग आता 270ची आपल्याला लाईन ड्रॉ करायची. मग 270ची प्लस थिटा सांगितलं आहे, म्हणजे 270 प्लस थिटा. मग इथं काय होणार आहे, हा आला थिटा. ठीक आहे. मग इथून जर अँगल बघितला आपण तर हा काय आहे, इथून इथपर्यंत येणार आहे, तेव्हा पुढं काय होणार आहे 270 प्लस थिटा होणार आहे. ठीक आहे, 270 प्लस थिटा. मग आता बघा हा आला थर्ड क्वाड्रंटमध्ये, आणि आपल्याला काय सांगितलं आहे, कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस फंक्शन विचारलं आहे, आणि कॉस काय इथं पॉझिटिव्हच राहतं, कॉस काय राहतं पॉझिटिव्हच राहतं. मग कॉस 270 प्लस थिटा हा जो आहे तो कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे. आता बघा इन्क्लिनेशन कोणाच्या अबाउट सांगितलेलं आहे, 270 प्लस थिटा दिलेलं आहे, म्हणजे वाय ॲक्सिसच्या अबाउट सांगितलेलं आहे.
म्हणजे इथं जर आपण लिहिलं की कॉस 270 प्लस थिटा हा कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे. आता बघा वाय ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन दिले म्हणजे 270 डिग्रीच्या अबाउट दिलेले, म्हणून इथं फंक्शन चेंज होणार. मग इथं कॉसचं काय होणार, साईन होणार. काय होणार, साईन थिटा. म्हणजे हे कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे, साईन थिटाच्या. कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे, साईन थिटाच्या. मग साईन थिटाच्या इक्वलमुळे आल्यामुळं काय व्हायला इथं की कॉस फक्त पॉझिटिव्ह, मग हे काय होणार, निगेटिव्ह होणार. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह साईन थिटा येणार. काय येणार, निगेटिव्ह साईन थिटा येणार. ठीक आहे. मग आता हा काय आला, निगेटिव्ह साईन थिटा आला. आणि आता दुसरा अँगल विचारलेला आहे आपल्याला साईन. दुसरा अँगल काय विचारलेला आहे, साईन 180 प्लस थिटा. साईन 180 प्लस थिटा. ठीक आहे. मग आता जर तुम्ही साईन 180 प्लस थिटा, मग आता बघा इथून एवढे 180 म्हणजे त्याचं जे ह्या क्वाड्रंटमध्ये येणार. कुठे येणार आहे, या क्वाड्रंटमध्ये. मग या क्वाड्रंटमध्ये जर बघितलं तुम्ही तर हा जो अँगल आहे कोणता, तर गुलाबी पेननी त्याला अँगल डिनोट करतो. ठीक आहे. मग हा जो अँगल राहणार आहे बघा, हा अँगल किती राहणार आहे, 180 प्लस थिटा. ठीक आहे. 180 प्लस थिटा आहे. म्हणजे हे काय आहे की इथं जर ॲक्च्युअली इन्क्लिनेशन जर बघितलं तर हे इन्क्लिनेशन किती आहे, थिटा आहे. बरोबर आहे की नाही, थिटा आहे. म्हणजे साईन 180 प्लस थिटा हे कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे. आता बघा इथं काय आहे की 180 प्लस थिटा आहे, पण ह्या क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह राहतो, साईन कसा राहतो, निगेटिव्ह राहतो. म्हणून हे साईन थिटाच्या इक्वलमध्ये येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा मायनस साईन थिटा आहे, हा काय मायनस साईन थिटा आहे. मग आता ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय करायच्या, वरच्या इक्वेशनमध्ये पुट करायचे. मग वरचं इक्वेशन काय आहे, कॉस स्क्वेअर 180 मायनस थिटा. मग त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, कॉस. आता याच्याऐवजी लिहिताना बघा आता इथं काय आहे की मायनस कॉस थिटा आहे, मग त्याचा स्क्वेअर आहे. मग आपण जर इथं लिहिलं मायनस कॉस थिटाचा स्क्वेअर प्लस या आपणला काय इथं साईन मायनस थिटा. आता साईन मायनस थिटा जो आहे त्याला आपण मायनस साईन थिटा पण लिहू शकतो. का, कारण की मायनस थिटा हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतो आणि इथं याला ऑलरेडी साईनला मायनसच साईन राहतं, म्हणून आपण त्याला मायनस साईन थिटा लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना प्लस. आता कॉस स्क्वेअर 270 प्लस थिटा. मग आता कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय आहे, मायनस साईन थिटा आहे, पण त्याचा स्क्वेअर आहे. मग मायनस साईन थिटाचा जर स्क्वेअर केला तो काय होणार आहे, मग बघा मायनस साईन थिटाचा स्क्वेअर अपॉन 180 प्लस थिटा. आता 180 प्लस थिटा आता 180 प्लस थिटा आहे. 180 प्लस थिटा काय आलं, मायनस साईन थिटा आलं. मग याला आपण काय लिहिणार, मायनस साईन थिटा. ठीक आहे. मग आता आपण काय केलं, रिप्लेसमेंट केलं. म्हणजे आपल्याला जे जे दिलेले होते अँगल्स आपण त्याचे करस्पॉन्डिंग अँगल फाइंड आउट केले आणि त्यांचे व्हॅल्यू लिहिले. मग आता इथं बघा मायनस कॉस स्क्वेअर थिटाचं काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा होणार. काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा अपॉन हा काय मायनस साईन थिटा आहे, हा काय मायनस साईन थिटा प्लस त्याच्यानंतर ना इथं काय येणार, साईन स्क्वेअर थिटा. कारण की मायनस साईन थिटाचा 2 वेळेस जर मल्टिप्लिकेशन केलं मायनस मायनस काय होणार, प्लस होणार आणि अपॉन मायनस साईन थिटा. ठीक आहे. मग आता बघा दोन्हीकडं डिनॉमिनेटर सेम आहे, मग आपण एकदा सिंगल वेळेस लिहू शकतो. मग बघा इथे येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा अपॉनला काय येणार आहे, मायनस साईन थिटा. मग आता कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. मग आपल्याकडे आयडेंटिटी बघा, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येतं, 1 येतं. मग याला आपण असं लिहू शकतो का, इक्वल्स टू 1 अपॉन मायनस साईन थिटा. ठीक आहे. मग मायनस साईन थिटा, मग 1 अपॉन साईन थिटा काय राहतं, कोसेक थिटा राहतं. काय राहतं, कोसेक थिटा, पण त्याला मायनस साईन येणार, कोसेक थिटा मायनस कोसेक थिटा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याचा आन्सर काय आलं फायनलला. आता बघा ही जी डायग्राम आहे ही मी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी काढून दिली. म्हणजे काही जण काय करतात, याची फॉर्म्युला डायरेक्ट पाठ केलेली असते त्यांनी, बट तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन नाही व्हावं तुम्हाला समजायसाठी मी काढलेलं आहे. तुम्ही पेपरमध्ये काढलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे पेपरमध्ये तुम्ही काढू शकता, ज्यांना नाही वाटलं ते नाही काढले तरी चालेल, आणि काढली तर रफ काढा बाजूला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी बेटर राहील. ठीक आहे. मी डायग्राम छोटी करतो, म्हणजे काही जणांना काय की कन्फ्युजन होतं, मग कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून आपण काय केलंय डायग्राम वाईज काढून दाखवतो. ठीक आहे. मग लास्टला हे लिहायचं ॲज इट इज आणि इक्वल्स टू काय आला आपला आन्सर, कोसेक थिटा आलं. ठीक आहे.